Welcome students. Welcome to your virtual classroom of English. Today we are taking 2.6 Great Scientists Have a Questioning Mind. This is the lesson about Dr. C.V. Raman. Now the introduction to the lesson. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. He loved children. His books and ideas have inspired many young Indians. In this passage, he talks about another great Indian scientist, C.V. Raman. आपल्या भारताचे पूर्व राष्ट्रपती जे 2002 ते 2007 पर्यंत राष्ट्रपती पदावर होते ते APJ अब्दुल कलाम यांनी या पाठामध्ये C.V. रामन यांच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. Now we are taking warming up. List 3 of your favorite people. To which of the following categories do they belong? Add a new category if necessary. पाहता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या आवडत्या 3 व्यक्ती, मग त्या सिनेमा क्षेत्रातील असो किंवा खेळाडू असो किंवा अजून कुठलेही असतील, तर त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती द्यायची आहे किंवा गोळा करायची आहे. आणि खाली दिलेल्यांपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये ते येतात ते तुम्ही सांगायचं आहे. ॲड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी. आणि जर तुम्हाला वाटलं की या लिस्टपैकी ते कशात बसतच नाही आहेत तर तुम्ही या ठिकाणी एक कॅटेगरी अजून ॲड करू शकता. आता कॅटेगरीज बघा कुठल्या कुठल्या दिल्या आहेत. सायंटिस्ट, क्रिकेट प्लेयर, ॲक्टर और ॲक्ट्रेस, टीचर, सिंगर, डान्सर, स्पोर्ट्स पर्सन, म्युझिशियन, आर्टिस्ट, सोशल वर्कर. सोशल वर्कर म्हणजे या ठिकाणी समाजकार्य करणारे, समाजसेवक. पॉलिटिकल लीडर, प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणजे विकसनशील शेतकरी, सोल्जर, हाऊसवाईफ, डॉक्टर, पोलिसमन, लॉयर, लॉयर म्हणजे वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद, बिझनेसमन म्हणजे स्वतःचा कुठलाही व्यवसाय असणारा, जर्नलिस्ट, जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार. आता ह्यापैकी वरच्या ज्या कॅटेगरीज आहेत तुमच्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत. यापैकी जर तुम्ही एखादा कुठलाही व्यक्ती घेतला, फॉर एक्झाम्पल इफ यू लाईक महेंद्रसिंग धोनी. नाउ हू इज महेंद्रसिंग धोनी? ही इज अ क्रिकेट प्लेयर. ही बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ क्रिकेट प्लेयर और अ स्पोर्ट्स पर्सन. तुम्ही त्याला स्पोर्ट्स पर्सन पण म्हणू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला 2-3 वाक्यामध्ये तुमच्या आवडत्या 3 व्यक्तींबद्दल तुम्हाला माहिती या ठिकाणी द्यायची आहे किंवा तुम्ही लिहून काढू शकता. Describe orally in a sentence or two what each of the above do and the special requirements of their profession. म्हणजे त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना कुठल्या प्रकारचा अजून एखादा गुण लागतो का? जसं क्रिकेट प्लेयर म्हटल्यावर महेंद्रसिंग धोनी कसा असला पाहिजे? तो फिट असला पाहिजे, फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली. म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्तच असला पाहिजे. अशासारखी एखादी रिक्वायरमेंट त्या कॅटेगरीची आहे का ते ठरवायचं आणि लिहायचं. फॉर एक्झाम्पल नाव यू कॅन रीड द एक्झाम्पल्स गिव्हन हिअर. फॉर एक्झाम्पल, लीडर्स हॅव टू अंडरस्टँड पीपल्स प्रॉब्लेम्स. दे वर्क हार्ड. आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर. टीचर्स आर सो नॉलेजेबल. आय वॉन्ट टू बी अ टीचर. फार्मर्स ग्रो फूड क्रॉप्स फॉर ऑल. I will use new methods. I will be a progressive farmer. Cooking is an art. I want to be a chef. Chefs do so many experiments in the kitchen. आता हे सगळे तारा अँड हर फ्रेंड्स हे काय काय म्हणत आहेत, त्यांना काय काय व्हायचं आहे, हे सगळं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. Now students, let us have a look at the lesson. Great scientists have questioning mind. म्हणजे जे थोर शास्त्रज्ञ आहेत किंवा असतात त्यांच्या मनात सतत प्रश्न सुरू असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्यांनी लावलेला शोध असतो. अवतीभवती जे काही सुरू आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या मनात प्रश्न तयार होत असतात. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. दे कीप आस्किंग, वाय डज दिस हॅपन? कॅन आय मेक इट बेटर? और व्हॉट मोर कॅन दिस डू?
Let us study the life of a great scientist who lived in the same era as Einstein, but about 5000 kilometers east of Germany in India. Now, these great scientific minds, means these great scientists, they are restless with questions. They always keep asking, why does this happen? असं का घडते? Can I make it better? यापेक्षा अधिक चांगलं हे होऊ शकतं का? किंवा what more can this do? यातून अजून काय काय करता येईल? अशांसारखे प्रश्न सतत ह्या शास्त्रज्ञांना पडत असतात. आता आपण ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्याबद्दल माहिती घेऊ. सी.व्ही. रमन लिव्ड इन द सेम इरा ॲज आइन्स्टाईन. आइन्स्टाईनचेच समकालीन म्हणजे आइन्स्टाईन ज्या काळामध्ये होते त्याच काळात सी.व्ही. रमन होते. परंतु जर्मनीपासून 5000 किलोमीटर लांब भारतामध्ये सी.व्ही. रमन यांचा जन्म झाला होता. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन सदर्न इंडिया in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science. Born in Tiruchirappalli in southern India, दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली नावाच्या गावी रमन यांचा जन्म झाला होता 1888 मध्ये आणि सुरुवातीपासूनच रमन हे अतिशय हुशार विद्यार्थी होते. He was a bright student right from the beginning, अगदी आधीपासूनच, and deeply interested in optical science. Optical science means it is a branch of physics studies the properties of light. दृकशास्त्र ज्याला आपण मराठीत म्हणतो की प्रकाशाच्या प्रॉपर्टीज अभ्यास करणारं शास्त्र, that is optical science. And acoustics connected with sound, sense of hearing. ॲकॉस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र की जे ध्वनीशी आवाजाशी संबंधित असतं. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस्ड मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्क्शन इन्स्ट्रुमेंट. पहा आता यांनी हे जे ध्वनिशास्त्र अभ्यास केलेला होता यामुळेच कदाचित त्यांना हा शोध लावता आला की मृदंग आणि तबला हे इतर कुठल्याही तालवाद्याशिवाय, पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे तालवाद्य, इतर कुठल्याही तालवाद्यापेक्षा हे जास्त सुमधुर आहेत, मेलोडियस आहेत, आपल्या कानांना चांगले वाटणारे आहेत. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स, बी इट अ फ्लावर, बटरफ्लाय ऑर जेम. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. फॅसिनेटेड बाय मीन्स ही वॉज अट्रॅक्टेड टुवर्ड्स कलरफुल थिंग्स. वॉटेवर इट वॉज, फ्लावर, बटरफ्लाय ऑर एनी जेम म्हणजे रत्न, कुठल्याही प्रकारचं रत्न असो, फुलं असो, फुलपाखरं असो, त्यांना खूप रंगांचं आकर्षण होतं आणि निसर्गातल्या कुठल्याही घटकांपासून ज्ञान मिळवण्याचा त्यांचा उद्देश असायचा, त्याचा ते प्रयत्न करायचे. ही केप्ट सिकिंग नॉलेज फ्रॉम एव्हरीथिंग अराउंड हिम. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. One day a ship sailed from the port of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. He became a scholar in sound and sound-related physics. ध्वनी आणि ध्वनिशास्त्राशी संबंधित जे भौतिकशास्त्र होतं त्यामध्ये ते एक अत्यंत हुशार विद्वान झाले आणि एक दिवस लंडनहून एक जहाज कलकत्त्याकडे येत होतं. त्या जहाजाच्या डेकवर म्हणजे बाल्कनीमध्ये सी.व्ही. रमन उभे होते. त्यांनी लंडनमध्ये नुकतंच ॲकॉस्टिक्स ऑफ द व्हायोलिन या विषयावर भाषण देऊन, व्याख्यान देऊन ते प्रवास करत कलकत्त्याकडे येत होते. He was now on the ship's deck, gazing. Gazing means staring. त्या समुद्राकडे ते सतत एकटक पाहत होते. At the blue waters of the ocean. As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? आणि अचानकपणे जेव्हा ते त्या समुद्राकडे पाहत होते, अचानक त्यांची नजर वर आकाशाकडे गेली आणि त्यांना असं आढळलं की जो समुद्राचा रंग आहे तोच आकाशाचा रंग आहे. आणि लगेच त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्नांची मालिका तयार झाली
की असं का व्हावं? यामागे कुठलं विज्ञान आहे, की समुद्राचा आणि आकाशाचा सुद्धा रंग निळाच कसा काय? His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. आणि लगेच त्यांच्या डोक्यात जे प्रश्न तयार झाले, त्या प्रश्नांकडे त्यांचं मन उत्तरंसुद्धा द्यायला लागलं होतं, की जणू काही त्यांचं मन त्यांना सांगत होतं, की पाण्याच्या परमाणूकडे होणारे प्रकाशाचं जे विकिरण आहे, त्याचा कदाचित हा प्रभाव असेल. स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. याचा प्रभाव असू शकतो, की या दोघांचाही रंग निळाच आहे. परंतु अजूनही त्यांचा हा जो सिद्धांत आहे, तो अजूनही सिद्ध व्हायचा आहे. इट इज नॉट येट प्रूव्ड. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. When the ship anchored at Calcutta, कलकत्त्याला जसं ते जहाज थांबलं, त्या जहाजाने नांगर टाकला, तसाच हा तरुण माणूस ताबडतोब त्याचा हा प्रयोग सिद्ध करण्याकरता त्याच्या प्रयोगशाळेकडे धावत सुटला. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स म्हणजे दृकशास्त्रामध्ये त्यांनी जे काही संशोधन केलं होतं, त्या संशोधनाचा परिणाम म्हणूनच त्यांनी रमन इफेक्टचा शोध लागला होता. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. He announced Raman effect to the scientific world in March 1928. पूर्ण वैज्ञानिक जगतामध्ये त्यांनी 1928 साली मार्च महिन्यामध्ये त्यांनी हे पूर्ण जगाला सांगितलं. रमन इफेक्टचा जो त्यांनी शोध लावला होता तो. आणि हा त्यांचा शोध, ह्या शोधामुळेच त्यांना 1930 साली फिजिक्समधलं म्हणजेच भौतिकशास्त्रामधलं सर्वोच्च पारितोषिक जे आहे नोबेल प्राइज, हे जगातलं सर्वोच्च पारितोषिक समजलं जाते, हे त्यांना मिळालं. इट वॉज द फर्स्ट टाइम दिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू एन एशियन. द डे ही डिस्कवर्ड द रमन इफेक्ट 28th February वॉज लॅटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. आणि पूर्ण आशिया खंडामध्ये तोपर्यंत कुणालाही नोबेल प्राइज मिळालं नव्हतं. डॉक्टर C.V. Raman was the first person in Asia who got this Nobel Prize in 1930. 1930 साली हे जे नोबेल प्राइज C.V. Raman यांना मिळालं, त्यावेळेला ते पहिले एशियन म्हणजे पहिले आशियाई व्यक्ती ठरले की ज्यांना नोबेल प्राइज त्या काळामध्ये मिळालं. द डे ही डिस्कवर्ड द रमन इफेक्ट दॅट वॉज 28th February. And this 28th February was later declared as National Science Day. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा 28 फेब्रुवारी घोषित करण्यात आला, कारण की ह्या दिवशी C.V. रमन यांनी तो रमन इफेक्टचा शोध लावला होता. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected Fellow of the Royal Society in 1924. परंतु याही आधी त्यांचं जे विज्ञानामधलं योगदान आहे किंवा त्यांनी जे दृकशास्त्रामधलं जे त्यांचं योगदान आहे, ते ह्या जगाने ओळखलं होतं, विज्ञान जगताने ओळखलं होतं आणि त्यांना रॉयल सोसायटीचा मेंबर हे त्यांनी आधीच 1924 मध्ये केलेलं होतं. यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल, बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प्ड in determining the internal structure of some 2000 chemical compounds. तुम्ही रमन इफेक्ट हे शाळेमध्ये तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात तुम्ही शिकले असाल, परंतु तुम्हाला कदाचित माहिती नसेल की नंतरच्या काळामध्ये या रमन इफेक्टमुळे 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove his theory was? A measly 200 rupees. आणि कदाचित तुम्हाला माहिती सुद्धा नसेल की हा इतका मोठा शोध लावण्यासाठी डॉक्टर C.V. रमन यांनी कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट वापरलं होतं, तर कदाचित त्याची किंमत तुम्हाला माहितीही नसेल.
फक्त 200 रुपयांचं एक साधं यंत्र वापरून त्यांनी हा शोध लावला होता. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. They should search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of science lies in independent thinking and hard work, and not in equipment. How true! Though the oceans and the sky have always been in blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. रमन यांना असं वाटत होतं, त्यांना स्ट्राँगली वाटायचं, की कुठल्याही प्रकारचा जो शास्त्रज्ञ आहे, त्याने कधीही आपले प्रश्न, आपल्या वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये कोंडलेलं असू नये किंवा प्रयोगशाळेवर अवलंबून असू नये. उलट स्वतःच्या स्वभोवती त्याचा शोध घ्यावा किंवा निसर्गाची मदत घेऊन त्याची उत्तरं शोधावीत. विज्ञानाचे सार हे साधनसामग्रीमध्ये दडलेले नसून तुम्ही कशाप्रकारे स्वतंत्र विचार करता, त्यासाठी तुम्ही किती कष्ट करता, यावर अवलंबून असते. आणि हे खरंच खूप खरं आहे, की समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळे असले, तरीसुद्धा त्यामागचं कारण शोधण्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक उत्सुक, कुतूहल असणारं मन किंवा जिज्ञासा असणारं मन असणं आवश्यक असते. Now read the lesson carefully and try to write down the words while watching the video. Till then, good day.